नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे सर्वांचं आपल्या भारतीच किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत स्वीटकॉर्नची भाजी. स्वीटकॉर्न एरवी आपण वाफवून खातो किंवा भाजून खातो, पण तुम्ही कधी स्वीटकॉर्नची भाजी केली आहे का मंडळी? एकदा अशा प्रकारे भाजी करून बघा. अगदी चिकन मटनला सुद्धा मागे सारेल अशी ही स्वीटकॉर्नची भाजी तयार होते. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बटाटा जो आहे तो आवडीनुसार घ्यायचा आहे. झाकण घालायचं कुकरला आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. बटाटा छान शिजला जातो तोपर्यंत इथे मी एक बुट्टा घेतलेला आहे. आता हा बुट्टा जो आहे तो मध्यम प्रकारचा घ्यायचा आहे, म्हणजे फार कोवळा नाही किंवा फार जून नाही, असा प्रकारे बुट्टा बघून घ्यायचा आहे भाजीसाठी. म्हणजे स्वीटकॉर्न छान शिजले जातात आणि चवही फार छान लागते. तर सगळा पाचोरा काढून घ्यायचा त्याचा आणि दाणे काढून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता दाणे किती छान असे निघत आहे. फार कोवळं जर असेल बुट्टा तर दाणे निघत नाही. अशा प्रकारे स्वीटकॉर्नचे सगळे दाणे काढून झाले तोपर्यंत आपला कुकरसुद्धा शिजलेला आहे, म्हणजे बटाटेसुद्धा शिजलेले आहेत. आता गॅसवरती ठेवायची कढई. कढईमध्ये घालायचं पाणी आणि हे जे स्वीटकॉर्नचे दाणे आहेत ते 2 ते 3 मिनटं छान असे उकळवून घ्यायचं पाण्यामध्ये. अशा प्रकारे उकळून घेतल्यामुळे स्वीटकॉर्नचे दाणे जे आहेत ते खूप नरम होतात. तर आता मसाला करूया. मसाल्यामध्ये 1 इंच अद्रक घेतलेला आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, 10-12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, 1 टोमॅटो. सगळं एकत्र करून याची फाईन पेस्ट करून घ्यायची अशा प्रकारे. तर गॅसवरती परत मी तीच कढई ठेवलेली आहे. थोडंसं तेल घालायचं. इथे तुम्ही बटर वापरलं तरीसुद्धा चालेल. स्वीटकॉर्नचे दाणे घालायचे आणि छान असं हे 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं तेलामध्ये. 2 ते 3 मिनटानंतर काढून एका प्लेटमध्ये घेऊ आणि त्याच कढईमध्ये आपण फोडणी करूया. तर फोडणीसाठी तेल घातलेलं आहे. साधारणतः 3 चमचे छोटे तेल घातले. तेजपत्ता घातला, 1 इंच दालचिनी घातली, 2 हिरवी वेलची घातली, 2 ते 3 मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्ही मिरची ऑप्शनल आहे, नाही घातली तरीसुद्धा चालेल. सोबत घातलेलं आहे अर्ध चक्री फूल मी फ्लेवरसाठी. हे छान भाजलं मिनिटभर की याच्यामध्ये घालायचा वाटून घेतलेला मसाला घालायचा. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतू द्यायचा, म्हणजेच मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा अशा प्रकारे. आता घालूया याच्यामध्ये बाकीचे मसाले. बाकीच्या मसाल्यामध्ये घातला आहे अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर घातली आहे आणि 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. पुन्हा हे चांगलं मसाला पूर्ण गोळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, कारण कांदा जो आहे तो आपण कच्चा घातलेला. मंद गॅसवरती छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे असा गोळा होईपर्यंत. आता घालायची याच्यामध्ये मलाई, म्हणजेच क्रीम. तर हे क्रीम जे आहे ते घरच्या दुधावरचंच आहे, म्हणजे साई काढून ठेवली होती मी. थोडंसं फेटून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये घालायचं. परत मिनिटभर चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आणि स्वीटकॉर्नचे दाणे घालायचे. सोबत घालायचं आहे वाफवून घेतलेला बटाटा. तर बटाटा जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. 2 मिनटं तेलामध्ये परत हे छान असं परतून घ्यायचं आणि अगदी रसरशीत अशी ह्याची भाजी तयार करून घ्यायची. त्या हिशोबानेच पाणी घालायचं आहे. तर जवळजवळ 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे मी इकडे. घालायची कसुरी मेथी जरा हातावरती चुरून. सोबत घालायचं आहे चवीनुसार मीठ. तोपर्यंत छान याला उकळी येते. गॅस स्लो करायचा. झाकण घालून 5 मिनटं छान याला शिजू द्यायचं आणि 5 मिनटानंतर झाकण काढल्यानंतर आपली भाजी ही अशी तयार झालेली असते, तुम्ही बघू शकता. खूप छान, अगदी 15 ते 20 मिनटामध्ये तयार होणारी ही भाजी अगदी चिकन मटनपेक्षा चवीला भारी लागणार. कोथिंबीर घालूया आणि गरमागरम सर्व करूया. तर तुम्ही बघू शकता भाजी किती छान अशी झालेली आहे. तर अशा प्रकारे स्वीटकॉर्नची भाजी तयार झालेली आहे. आता गरमागरम सर्व करूया. रेसिपी आवडली तर तुम्हीसुद्धा करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूयात परत एखाद्या अशाच रेसिपीसोबत.